तुम्ही कोल्हापूरचे आहात हो, शाहू महाराजांच्या नगरीतल्या आहात. जे दोषी आढळतात त्यांच्यावर मर्डरची केस पण लावायला काही हरकत नाही. या स्त्री भ्रूण हत्यामध्ये जो कोणी सापडेल त्याला मकोका लावणार, करा जाईल. शेकडो सनदी ह्या काउन्सिलकडे पेंडिंग आहेत, त्यांच्या सनदी रद्द करण्यात आलेल्या नाहीत. विचार करतो, चौकशी समिती नेमतो, मुख्यमंत्र्यांची चर्चा करतो, हे उत्तर नाही. अध्यक्ष महोदय, ह्याच्यात सर्वात महत्वाचं आहे म्हणजे भीती. करणाऱ्याला भीती नाही, करून घेणाऱ्याला भीती नाही, मदत करणाऱ्याला भीती नाही, दलालाला भीती नाही. जोपर्यंत याची भीती बसत नाही की आपण हे करतोय हे चूक आहे, सामाजिकदृष्ट्या वगैरे 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 सगळं सोडून द्या, पण जे करतोय ते चुकच आहे, तोपर्यंत काही होणार नाही. आता हे जे तुम्ही कायदे सांगताय, ते कायदे त्याच्यातनं ते मुंडे कसे सुटतात, ते बीडमधलं जे प्रकरण आहे सर्वात जास्त जिथे ते कसे सुटतात, त्यांना कशी मदत होते, हे सगळं आपल्या समोर आहे. ते परत हॉस्पिटलमध्ये सुद्धा जातात. तेव्हा आजच्या तारखेला भीती वाटणारा कायदा कुठला आहे? मकोका. आणि ऑर्गनाइज्ड क्राईम आहे ना. हे नर्स आहे, डॉक्टर आहे, ॲनेस्थेसिस्ट आहेत, अनेक जण इन्वॉल्ड आहेत. मग या सगळ्यांना आपण मकोका खाली घेणार असं जाहीर करून टाका ना. विचार करतो, चौकशी समिती नेमतो, मुख्यमंत्र्यांची चर्चा करतो, हे उत्तर नाही. महाराष्ट्राला अपेक्षित आहे की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये स्त्रीभ्रूण हत्या हे पातक आहे, हे पाप आहे. हे महाराष्ट्रामध्ये एक मेसेज तुम्ही द्या ना. तुम्हाला, आणि तुम्ही कोल्हापूरचे आहात हो, शाहू महाराजांच्या नगरीतल्या आहात. ज्या नगरीने महाराष्ट्राला पुरोगमित्व शिकवलं, ज्या नगरीने महाराष्ट्राला बाबासाहेब आंबेडकर दिले, ज्या नगरीने महाराष्ट्राला महिलांसाठी न्याय देण्याची प्रक्रिया सुरू केली, त्या नगरीचे आपण प्रतिनिधी आहात. तेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलतो ना, जाहीर करा की ह्या गर्भलिंग चाचणीमध्ये जो कोणी सापडेल, ह्या स्त्री भ्रूण हत्यामध्ये जो कोणी सापडेल त्याला मकोका लावणार, करा जाहीर. अजिबात इथे तिथे बघू नका, करा जाहीर. शाहू महाराजांचं नाव घ्या, आम्ही घोषणा देतो शाहू महाराजांच्या. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य जितेंद्रजी आव्हाड साहेबांनी जी सूचना केली त्या सूचनेमधला मतितार्थ मात्र निश्चितपणे बरोबर आहे. कारण या कायद्यामध्ये थोडीशी जी काही लवचिकता आहे त्याचा तोटा असा होतो की सराईत गुन्हेगारासारखे अनेक लोक परत ती कृत्य करायला जातात. त्यामुळे या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याबरोबर कायद्यामधली जी काही जी सेक्शन्स आहेत या कायद्याच्या मध्ये याच्यामध्ये जी काही सेक्शन्स आहेत त्या सेक्शन्समध्ये सुद्धा सुधारणा करणं. कारण शेवटी असं आहे, हो त्याच्याकडे मंत्री महोदय बोलतो, एक मिनिट त्यांना बोलू द्या. PCPNDT ॲक्टमध्ये ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्या प्रोव्हिजन्समध्ये एका बाजूला आपण आणि दुसऱ्या बाजूला केंद्र शासन, हा कायदा केंद्र शासनाच्या सुद्धा अंतर्गत होतोय. त्यामुळे याच्यामध्ये काही दुरुस्ती करणं आवश्यक असेल तर केंद्र शासनाकडे सुद्धा प्रस्ताव पाठवावा लागेल. मला असं वाटतं की त्याच्याबद्दलची लॉ अँड ज्युडिशियलचं ओपिनियन घेऊन आपण तशा पद्धतीचा प्रस्ताव आपण पाठवू. प्रशांत भाऊ महोदय, म्हणजे अत्यंत गंभीर हा प्रश्न अध्यक्ष महोदय आहे. आणि खरं म्हणजे मंत्री महोदयाचं खरं म्हणजे स्वभाव एकदम कोमल आहे, तरी पण कठोर ते उत्तर देत आहेत, त्यांचे धन्यवाद. परंतु दोन बाबी अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांकडून अपेक्षित अशा आहेत. केंद्राला खरोखर त्वरित मकोका एक जो सांगितला सन्मान्य सदस्य महोदयांनी तो, आणि जे गर्भपात हे साबित होतात, जे दोषी आढळतात त्यांच्यावर मर्डरची केस पण लावायला काही हरकत नाही. 302ची ही सुद्धा होऊ शकते, कारण की ते जीवच आहे शेवटी. हे दोनही कायदे आपण केंद्रांना कळवून आपण ती तरतूद एकतर असावी, ती आहे का? सदोष मनुष्यवधाचा आहे, परंतु मर्डर, कारण की तो जीव आहे शेवटी. एका महिन्याच्या काही कार्यकाळानंतर
एका कार्यकाळानंतर ते जीव तयार झालं असं आपल्या ह्याच्यामध्ये आहे आणि तरी त्याचे गर्भपात होतात. तर गर्भलिंग निदान केल्यानंतर गर्भपात हे जे साबित होतात त्यांच्यावर तुम्ही 302चा कायदा हा लागू करणार का, म्हणजे ते सेक्शन त्याच्यामध्ये लागू करणार का? आणि नंबर 2, कित्येक सनदी काउन्सिलकडे पेंडिंग आहेत. आता मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये सांगितलं की किती लोकांवर त्यांनी कारवाई केली, तरी शेकडो सनदी ह्या काउन्सिलकडे पेंडिंग आहेत, त्यांच्या सनदी रद्द करण्यात आलेल्या नाहीत. त्या सुद्धा अधिवेशन कार्यकाळाच्या आत त्या सनदी रद्द करणार का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य प्रशांतजी बहम साहेबांनी जे 2 मुद्दे मांडले त्यातला पहिला मुद्दा हा आव्हाड साहेबांनी जे सांगितलं त्याच्याशी अनुषंगाने आहे. मला असं वाटतं की सभागृहातल्या सगळ्याच लोकांची त्याच्याबद्दलची एकूण भूमिका तेच असणार आहे. फक्त प्रश्न काय की कायदेशीर प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेमध्ये एका बाजूला लॉ अँड ज्युडिशियलचा विषय असेल आणि त्या पद्धतीनं त्याला कशा पद्धतीने कडक करता येईल, कारण हे गरजेचंच आहे. फक्त त्याच्याबद्दलची निर्णय आपण घेता येईल. आणि दुसरं आपण सांगितलं की या सगळ्या ज्या सनदी आहेत त्या सनदीबद्दल मात्र निश्चितपणानं अधिवेशन संपण्यापूर्वी अशा पद्धतीच्या पेंडिंगच्या काही विषय असतील त्याला तात्काळ आपण त्या संधी रद्द करू. श्रीमती गायकवाड ताई. एकच मिनिट बोलतेस. महिलांवर जेव्हा डोमेस्टिक व्हायलन्स होतो किंवा अन्याय होतो त्यासाठी काही आपण हेल्पलाईन घेतो. हेल्पलाईन असेल 24/7, तशी ह्यासाठी आपण काय हेल्पलाईन तयार करणार का? कारण महिलांना काही कंप्लेंट त्यांना कोणत्या महिलेवर हे जबरदस्तीने केलं जातं, तर त्यांना जर कंप्लेंट करायची असेल तर त्यासाठी काही आपण असे हेल्पलाईन उपलब्ध करून देणार का? आणि हा हेल्पलाईनचा नंबर सगळ्यांना इझिली अवेलेबल होईल असं काही प्रसारमाध्यमाद्वारे कळवणार का, ही मी विनंती करते. आणि जितेंद्र आव्हाड साहेबांनी जे सांगितलं आहे की महिलांना मासिक पाळीच्या दिवसामध्ये 4 दिवसामध्ये सुट्टी द्यावी, ह्याचं मी कौतुक करते. कारण ह्या दिवसामध्ये महिलांना, मला डॉक्टर आहे त्यामुळे मी सांगू इच्छिते की महिलांना आराम करण्याची खूप गरज असते. आणि जर ह्या काळामध्ये जर स्त्रियांना जर आपण सक्षम केलं तर होणारी भावी पिढी सुद्धा सक्षम होईल. आणि त्यासाठी हा निर्णय मंत्री साहेबांनी लवकरात लवकर घ्यावा, ही विनंती करते. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य ज्योतिताई गायकवाड यांनी जे काही मुद्दा मांडला, खरं तर याच्यासाठी आपल्याला एका बाजूला वेबसाईटवरती आपण तक्रार करू शकतोय. याच्यामध्ये टोल फ्री नंबर आहे की ज्या टोल फ्री नंबरमध्ये सुद्धा आपण करू शकतोय. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.